Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 9. आज आपल्याला सर्क्युलेशनमध्ये पहिल्यांदा हार्ट आणि त्यानंतर हार्ट वॉल आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट इतके पॉईंट बघायचे आहेत. तर पहिल्यांदा स्टार्ट करूयात हार्टबद्दल. हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. Color reddish brown, hollow, and it is muscular organ and roughly size of one's fist. म्हणजे एखाद आपले मूठ असते फिस्ट तितकी त्याची साईज असते जनरली. अँड इट इज अ मेन पंपिंग ऑर्गन. ॲव्हरेज वेट इज अबाउट 300 ग्रॅम इन मेल. मेलमध्ये ते 300 ग्राम असतं अँड फिमेलमध्ये 250 ग्राम. ओके. इट इज कोनिकल इन शेप, दॅट इज ब्रॉडर at upper and narrower in lower side. त्याचा शेप कसा आहे? कोनिकल शेप. अँड प्रेझेंट or lies in mediastinum. Mediastinum means the space between two lungs. टू लंग्समध्ये, दोन लंग्समध्ये जो काही स्पेस असतो त्या स्पेसमध्ये हे असतं हार्ट असतं आणि तो जो स्पेस आहे त्याला मेडिस्टिनम असं म्हटलं जातं. हार्ट इज एनक्लोज्ड इन मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड पेरिकार्डियम. म्हणजे हार्ट एनक्लोज्ड इन मेम्ब्रेनस सॅक, एक मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं? पेरिकार्डियम. अँड इट्स फॉर्म ऑफ टू मेन लेयर्स, फायब्रस अँड सिरस पेरिकार्डियम. म्हणजे बघा, जे काही मेम्ब्रेन आहे त्याला पेरिकार्डियम म्हटलं जातं. इथं आपण स्ट्रक्चरमध्ये बघूयात, हा पार्ट आहे तो पेरिकार्डियमचा. ओके, इथून इथपर्यंतचा हा पार्ट जो आहे तो पेरिकार्डियम. मेम्ब्रेनस सॅक नोन एज पेरिकार्डियम. अँड देर आर टू लेयर्स. One is fibrous pericardium and another one is serous pericardium. आता serous pericardium मध्ये परत टू लेयर्स असणार आहेत. आउटर लेअर दॅट इज परायटल लेअर, म्हणजे हा असेल पहिल्यांदा बघा, हा आउटर आहे तो फायब्रस पेरिकार्डियम आणि त्याच्या आतमध्ये सिरसचे दोन लेयर्स असणार आहेत. त्यामध्ये आउटर असेल तो परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम. ओके, हा परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम. नेक्स्ट त्याच्या आतमध्ये असेल विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम. जे आतल्या बाजूला असेल तो विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम अँड ऑल्सो नोन एज एपिकार्डियम. जे आपल्याला इथं काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर हार्ट इज एनक्लोज्ड इन मेम्ब्रेनस सॅक नोन एज पेरिकार्डियम. पेरिकार्डियममध्ये परत टू असतील, फायब्रस अँड सिरस. सिरसमध्ये परत टू, परायटल अँड विसरल. ओके, परायटल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम अँड विसरल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम ऑल्सो नोन एज एपिकार्डियम. आणि या दोन्हीमध्ये म्हणजे परायटल आणि विसरल याच्यामध्ये जो काही स्पेस आहे त्याला पेरिकार्डियल स्पेस असं म्हटलं जातं. हा स्पेस आहे तो काय? पेरिकार्डियल स्पेस विच इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. अँड इट इज अबाउट 50 ml. ओके, हे झालं मेम्ब्रेन जे आहे पेरिकार्डियम त्याबद्दल. अँड दिस फ्लुइड दॅट इज पेरिकार्डियल फ्लुइड इज ॲक्ट एज शॉक ॲब्झॉर्बर अँड प्रोटेक्ट हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अँड ऑल्सो कीप हार्ट मॉइस्ट अँड ॲक्ट एज अ ल्युब्रिकेंट. म्हणजे ह्या फ्लुइडचं फंक्शन काय? एक तर तो शॉक ॲब्झॉर्बर म्हणून त्याचं फंक्शन आहे, प्लस प्रोटेक्शन फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अँड देन इट कीप्स हार्ट मॉइस्ट अँड ॲक्ट एज अ ल्युब्रिकेंट. ओके, हे इतकं लक्षात ठेवायचं. मेम्ब्रेनस सॅकमध्ये पेरिकार्डियम, देर आर टू लेयर्स, फायब्रस अँड सिरस. सिरसमध्ये परत दोन असणार आहेत, परायटल अँड विसरल. आणि विसरल आणि परायटल ह्याच्यामध्ये जो स्पेस आहे त्या स्पेसला म्हटलं जातं पेरिकार्डियल स्पेस अँड इट फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. इट इज अबाउट 50 ml. आणि त्याचे फंक्शन्स असणार आहेत शॉक ॲब्झॉर्बर, देन प्रोटेक्शन फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी अँड इट कीप्स हार्ट मॉइस्ट अँड ॲक्ट एज अ ल्युब्रिकेंट. त्यानंतर आपल्याला बघायचं हार्ट वॉल. म्हणजे इथपर्यंत आपण बघितलं. आता आपल्याला याच्या पुढे म्हणजे हार्ट वॉल बघायचं आहे. फर्स्ट, हार्ट वॉल इज मिसोडर्मल इन ओरिजिन. म्हणजे जे 3 लेयर्स आहेत, एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म, हे 3 जर्म लेयर्स असतात. त्यामध्ये मिसोडर्म हे हार्टचं ओरिजिन आहे. इट्स वॉल इज फॉर्म ऑफ 3 लेयर्स, एपिकार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. एपिकार्डियम आउटर, मायोकार्डियम मिडल अँड एंडोकार्डियम इनर. बघा,
एपिकार्डियम इज आउटर थिन अँड फॉर्म ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. म्हणजे जे आपण आता बघितलं की विस्रल लेअर ऑफ सिरस पेरिकार्डियम अल्सो नोन ॲज एपिकार्डियम, म्हणजे हा जो लेअर आहे तो कशाचा आहे तर एपिकार्डियमचा. इट इज थिन अँड मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. त्यानंतर हा जो लेअर आहे तो असेल मायोकार्डियम. ओके, मायोकार्डियम and it is made up of cardiac muscles. It is thick and made up of cardiac muscles. आणि त्यानंतर इनर असेल म्हणजे हा आउटर एपिकार्डियम, हा इनर मायोकार्डियम आणि इनर लेअर जो आहे तो एंडोकार्डियम अँड इट इज सिंगल थिन लेअर अँड मेड अप ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. ओके, म्हणजे हे 3 लेअर्स असणार आहेत हार्ट वॉलमध्ये. एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. त्यांचं फंक्शन असणार आहे प्रोटेक्शन. अँड मायोकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. या हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशनसाठी मायोकार्डियम रिस्पॉन्सिबल असेल आणि एपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे प्रोटेक्टिव्ह असतील, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. त्यानंतर आपल्याला बघायचं की एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हार्ट इज 4 चेंबर्ड हार्ट, 2 ऑरिकल अँड 2 वेंट्रिकल. म्हणजे हे 2 वेंट्रिकल असतील म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे 4 चेंबर्ड हार्ट. ईच अँड एव्हरी पॉईंट मी तुम्हाला सांगते, फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे तरच तुम्हाला हे सगळं समजणार आहे. 4 चेंबर्ड हार्ट, 2 ऑरिकल अँड 2 वेंट्रिकल्स और 2 ॲट्रिया अँड 2 वेंट्रिकल्स. 2 सुपिरियर चेंबर्स नोन ॲज ॲट्रिया और ऑरिकल्स अँड 2 इन्फिरियर चेंबर्स नोन ॲज वेंट्रिकल्स. Atria separated from ventricles by coronary sulcus or atrioventricular groove. म्हणजे ॲट्रिया म्हणजे ऑरिकल सेपरेटेड फ्रॉम वेंट्रिकल बाय, ह्यांच्यामध्ये हे दोन्ही एकमेकापासून सेपरेट होतात. म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह और कोरोनरी सल्कस. ओके, बघा इथं हा जो आहे तो कोरोनरी सल्कस. नेक्स्ट, कोरोनरी आर्टरीज अँड कोरोनरी वेन्स रन थ्रू दिस सल्कस. म्हणजे हा जो सल्कस आहे ग्रूव्ह आहे तिथून कोरोनरी आर्टरीज अँड कोरोनरी वेन्स रन होतात. म्हणजे हार्टला सुद्धा जे ब्लड सप्लाय आहे तो किंवा तिथून जे काय ब्लड डिऑक्सिनेट ब्लड असेल, ऑक्सिनेट ब्लड असेल, यांचं जे काही एक्सचेंज आहे किंवा हा सप्लाय आहे तो कोरोनरी आर्टरीज आणि कोरोनरी वेन्स म्हणजे कोरोनरी आर्टरीजमधून होतात आणि तिथून जे डिऑक्सिनेट ब्लड आहे ते कॅरी करण्याचं काम करतात कोरोनरी वेन्स. आणि या आर्टरीज वेन्स असतील दे रन थ्रू सल्कस. देन पल्मोनरी ट्रंक फ्रॉम राईट वेंट्रिकल अँड अवोटा फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल आर प्रेझेंट ऑन अँटेरियर सरफेस. आता पल्मोनरी ट्रंक फ्रॉम राईट वेंट्रिकल, तर एक लक्षात घ्या की हे जे काय हार्टचं स्ट्रक्चर आहे तर ही बाजू ही राईट साईड असेल. ओके, आणि ही असेल लेफ्ट. एक एक पॉईंट आपण समजून घेऊयात. पहिल्यांदा काय सांगितलं की पल्मोनरी ट्रंक हे ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर. ओके, पल्मोनरी ट्रंक फ्रॉम राईट वेंट्रिकल. ओके, पल्मोनरी ट्रंक हे राईट वेंट्रिकल म्हणजे इथं ही बाजू राईट आहे, हा राईट ऑरिकल झाला, हे राईट वेंट्रिकल, हे लेफ्ट वेंट्रिकल आणि इथं असेल लेफ्ट ऑरिकल. ओके, आता पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट वेंट्रिकल, लक्षात घ्या राईट वेंट्रिकल. देन ॲवोर्टा फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. तर हे स्ट्रक्चर जे आहे रेड कलरचं स्ट्रक्चर इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, हे लक्षात घ्या. आणि ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर आहे कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड. हे नंतर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये इन डिटेल तुम्हाला समजेलच, पण आता इतकं कलरवरून तरी लक्षात ठेवा. आता ॲवोर्टा फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल, ॲक्च्युली इथून हा राईज होतो लेफ्ट वेंट्रिकलमधून. बघा, आणि हे दोन्ही जे स्ट्रक्चर आहेत दे आर प्रेझेंट ऑन अँटेरियर सरफेस ऑफ हार्ट. देन पल्मोनरी ट्रंक बायफर्केट्स इंटू राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरीज. पल्मोनरी ट्रंक
pulmonary trunk divide into left and right pulmonary artery. ही लेफ्ट पल्मोनरी आर्टरी आहे आणि इकडं असेल ती राईट पल्मोनरी आर्टरी. देन aorta, that is systematic aorta, is divisible into 3 regions as ascending aorta, systematic arc or aortic arc or descending aorta. परत aortaचं डिफरन्सिएशन झालेलं आहे डिसेंडिंग, असेंडिंग अँड सिस्टमॅटिक आर्कमध्ये. देन लिगामेंटम आर्ट्रिओसम जॉईन्स पल्मोनरी ट्रंक टू एओर्टिक आर्क. आता लिगामेंटस आर्ट्रिओसम इथं सांगते कुठे, हे जे स्ट्रक्चर दिसतं लिगामेंट, लाईक लिगामेंट, इट प्रेझेंट ऑर इन बिटवीन पल्मोनरी आर्टरी अँड एओर्टा. ओके, पल्मोनरी आर्टरी अँड और पल्मोनरी ट्रंक अँड एओर्टिक आर्क, याला लिगामेंटम आर्ट्रिओसम. आता इट इज रिमंट ऑफ एम्ब्रिओनिक डक्ट कॉल्ड डक्टस आर्ट्रिओसस. आता एम्ब्रिओमध्ये जे डक्टस आर्ट्रिओसस आहे त्याचं जे काही रिमांड्स म्हणजेच लिगामेंटम आर्ट्रिओसम आहे. आता हे इथं का किंवा एम्ब्रिओमध्ये कसं असतं याचं डिस्कशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे, तर तिथं तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल लिगामेंटम आर्ट्रिओसम. आणि याबद्दल इन डिटेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते, कारण तिथं अजून एक टर्म आहे. ह्या दोन्ही टर्म एकत्र सांगितलं तर तुम्हाला जास्त बेटर वेनं समजतील. देन एओर्टिक आर्क गिव्स 3 आर्टरीज, ब्रॅकिओसेफॅलिक, दॅट ऑल्सो नोन एज इनोमिनेट आर्टरी, लेफ्ट कॉमन कॅरोटाइड अँड लेफ्ट सबक्लॅविन. आता ह्याची अशी का नावं आहेत ते आपण बघूया. बघा, फर्स्ट असणार आहे ब्रॅकिओसेफॅलिक. ब्रॅकिओसेफॅलिक इट ऑल्सो नोन एज इनोमिनेट आर्टरी. तर असं काम याचं नाव काय, तर ब्रॅकिओ मीन्स आर्म अँड सिफॅलिक मीन्स हेड. आणि याला का म्हटलं जातं, कारण हे खूप शॉर्ट, त्या आर्टरीज खूप शॉर्ट आहेत, कारण लगेचच ब्लड सप्लाय ते कुठं करतात, राईट आर्मला, हेडला आणि नेकला. ओके, ब्रॅकिओसेफॅलिक ट्रंक. देन सबक्लॅविन आर्टरी, लेफ्ट सबक्लॅविन आर्टरी. इथं आहे लेफ्ट सबक्लॅविन आर्टरी. आता सबक्लॅविन आर्टरी काय करते, इट इज मेजर ब्लड वेसल अँड लोकेटेड इन थोरॅक्स अँड कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड टू अप्पर बॉडी पार्ट्सना ते ब्लड सप्लाय करते. त्यानंतर मध्ये आहे ती लेफ्ट कॉमन कॅरोटाइड आर्टरी. लेफ्ट कॉमन कॅरोटाइड आर्टरी इट अराइज डायरेक्टली फ्रॉम एओर्टिक आर्क. एओर्टिक आर्कपासून ते अराइज होते, पण लेफ्ट कॉमन कॅरोटाइड आर्टरी आणि राईट कॉमन कॅरोटाइड आर्टरीमध्ये डिफरन्सिएशन काय, तर ही लेफ्ट कॉमन कॅरोटाइड आर्टरी जी आहे इट अराइज डायरेक्टली फ्रॉम एओर्टिक आर्क, बट राईट कॉमन कॅरोटाइड आर्टरी इज अराइज फ्रॉम ब्रॅकिओसेफॅलिक ट्रंक. म्हणजे हा इथं पुढं जाऊन त्याचं ब्रँचिंग होतं आणि तिथून राईट कॉमन कॅरोटाइड आर्टरी अराइज होते. ओके, हा डिफरन्स तुम्हाला माहीत असावा म्हणून सांगते मी. हे झालं हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर. ओके, बघा परत एकदा बघून घ्या. 4 चेंबर्ड हार्ट असणार आहे, 2 आर्ट्रिया 2 वेंट्रिकल्स. देन आपण डायग्राममध्ये बघूया हवं तर, 2 आर्ट्रिया हे 2 झाले, त्यानंतर हे 2 वेंट्रिकल्स. ओके, आणि याच्यामध्ये काय असणार आहे, कोरोनरी सर्कल्स. इंटरनल स्ट्रक्चर जेव्हा आपण हार्टचं बघणार आहे त्यामध्ये इन डिटेल परत सगळं बघायचं आहे, पण इथं बेसिक तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते. ॲक्च्युली स्ट्रक्चरमध्ये सगळं समजावून सांगते तुम्हाला. हे 2 ऑरिकल्स आहेत. ओके, हे 2 वेंट्रिकल्स झाले, जॉईंट बाय कोरोनरी सल्कस. ओके, त्यानंतर हे ब्ल्यू कलरचं जे स्ट्रक्चर दिसतं हे सुपिरियर वेना केवा. सुपिरियर वेना केवा काय करते, तर हार्टच्या अपर साईड जी आहे बॉडीची तिथून ब्लड कलेक्ट करून हार्टकडे आणणार, हे डिऑक्सिडेटेड ब्लड असणार आहे. प्लस इन्फिरियर वेना केवा काय करेल, तर लोअर बॉडी म्हणजे हार्टच्या लोअर बॉडीकडून ब्लड कलेक्ट करेल आणि हार्टकडे देईल. त्यानंतर हे असेल पल्मोनरी आर्टरी. तर आपल्याला माहिती आहे की ऑल आर्टरीज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, पण याला एक्सेप्शन काय असणार आहे, पल्मोनरी आर्टरी विच कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, त्यानंतर पुढे असणार आहे बघा एओर्टा. एओर्टा सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड टू ऑल बॉडी पार्ट्स. इतकं बेसिक तरी तुम्हाला हे समजावं. त्यानंतर बघा पुढे असेल पल्मोनरी वेन्स आहेत. या पल्मोनरी वेन्स. आता इथं सुद्धा एक्सेप्शन, जसं आर्टरी कॅरीज ऑक्सिजनेट, आर्टरीज जे आहे
म्हणजे पल्मोनरी आर्टरी असूनसुद्धा ती काय करते, डिऑक्सिजन ब्लड कॅरी करते. पण पल्मोनरी वेन त्याच्या म्हणजे बरोबर अपोजिट काय करणार आहे, इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड. फक्त हे 2 एक्सेप्शन लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हार्टचं इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा आपण इन डिटेल बघणार आहोत. म्हणजे त्यामध्ये वॉल्स असतील बघणार आहे आपण. परत बाकीचे जे इंटरनल स्ट्रक्चर आहेत ते आपल्याला बघायचे आहेत इथं इतकं लक्षात ठेवा तुम्ही, एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्टमध्ये. आणि त्यानंतर एक सांगितलं की लिगामेंट आर्ट्रिओसम, ही जी टर्म आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इन डिटेल मी समजावून सांगते. आणि जे काय ॲक्च्युली सर्क्युलेशनचा जो वे आहे म्हणजे कसा होतो त्याचं पण एक शॉर्टमध्ये एक फ्लो चार्टसुद्धा त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन. त्याचा पोस्टेरियर डॉर्सल व्ह्यू आहे हार्टचा. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि थोड्या टर्म तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या लिहून काढा एका पेजवर, जे वाटतं ते